नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अवकाळी जो झालेला पाऊस होता आणि त्याच्यामधनं जी नुकसान भरपाई जाहीर झाली होती, शासनाकडून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। त्यांचे पंचनामे झाले होते आणि या सगळ्या गोष्टींनंतर शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत होता अनुदान किंवा कर्जमाफीसाठी। आणि त्या संदर्भातील अपडेट आहे, जे काही शासनाकडून 23,04,000 शेतकरी पात्र झाले होते, अशा शेतकऱ्यांसाठी 2109 कोटी रुपयांची जी मंजूर झालेली रक्कम होती ती आता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे। बट डिपॉझिट होण्याच्या आधी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। ई-केवायसी साठी याद्या अपलोड होत आहे आणि त्या याद्यांसाठी तुमचं नाव चेक करून तुम्ही ई-केवायसी करून घ्या। आता थोडंसं जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यासाठी किती याच्यामधनं अनुदान आहे, कोणते शेतकरी याच्यात किती शेतकरी याच्यात पात्र आहे ते पण जाणून घेऊया। बघा, शासनाकडून 29 जिल्हे याच्यात पात्र होते। 29 जिल्ह्यांसाठी 2109 कोटी रुपयांची शासनाकडून ही मदत जाहीर झाली होती। ओके, आणि त्याच्यानंतर शासनाकडून अजून 2 जिल्ह्यांसाठी सेपरेट जी-आर काढण्यात आले होते, जसं की गोंदिया होता आणि बुलढाणा होता। गोंदियासाठी पण 42 कोटी रुपयांची मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली होती। आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परभणी जिल्हा, आणि परभणी जिल्ह्यामध्ये जी काही नुकसान भरपाई जास्त झाली होती त्या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने तेथील शेतकऱ्यांना त्याचा मोबदला जो आहे तो मोबदला आता मिळणार आहे। जर बघायला गेलं तर जिंतूर तालुक्यासाठी 1111 कोटी रुपयांची मदत जाहीर झाली होती। सेलमसाठी 6 कोटी रुपये, मानवतसाठी 13 कोटी रुपये, नंतर पाथरीसाठी 4 कोटी, गंगाखेडसाठी 95 लाख रुपये, सोनपेठसाठी 6 कोटी रुपये, नंतर पालमसाठी 6 कोटी, पूर्णासाठी 16 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना जाहीर झाली होती। पहिल्या याच्यात जे होते ते 1,60,000 शेतकरी, नंतर 1,68,000 शेतकरी यांची याद्या आता अपलोड झालेल्या, 1,68,000 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्यात संपूर्ण राज्यातील हे शेतकऱ्यांच्या याद्यात। आणि याच्यामध्ये तुम्ही पण बघून घ्या की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आलंय का। याच्यानंतर हे फक्त परभणीसाठी नाहीये, तर वर्धासाठी 1 कोटी रुपये, नंतर भंडारासाठी 23 कोटी रुपये, गोंदिया नंतर चंद्रपूरसाठी 26 कोटी रुपये, ठाणेसाठी 726 कोटी रुपये, नागपूरसाठी 32 कोटी रुपये, ही अशी ओव्हरऑल शासनाकडून ही मदत आहे। आणि ती मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये सर्वात प्रथम ई-केवायसी केलं जाईल। ई-केवायसी साठी याद्या अपलोड होत आहे। याद्या अपलोड झाल्यानंतर तुमचं ई-केवायसी करून घ्या, एकदा चेक करून घ्या तुमचंही नाव त्याच्यात आलंय का। याच्यानंतर आपण सविस्तरमध्ये जाणणार आहे की कोणते मंडळ याच्यात पात्र आहे, त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा।